तर पंढरपुरामध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे चंद्रभागा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। त्यामुळे पंढरपुरात सध्या पूरसदृश्य स्थिती आहे। आषाढी वारी निमित्तानं मोठ्या संख्येने वारकरी पंढरपुराकडे जात आहेत। त्यातच उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झालाय, त्यामुळे पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीला पूर आलाय। उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पंढरपूरमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आपण पाहत असाल की चंद्रभागा नदी आहे, चंद्रभागा नदीचं पात्र आहे, दुतडी भरून सध्या चंद्रभागा नदी वाहत आहे। चंद्रभागा सध्या जवळपास 40,000 क्युसेक्सने वाहत आहे। सध्या उजनी धरणातून आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे संगम येथून 59,166 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे। सर्व मंदिरं आहेत ती पाण्याखाली गेलेले आहे, ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली गेलेला आहे। चंद्रभागा दुथडी भरून वाहत आहे। तर दुसरीकडे आषाढी वारीचा नेत्रदीप सोहळा सुरू असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक भक्त वारकरी स्नानासाठी पंढरपूरला येत आहेत। चंद्रभागेमध्ये मोठ्या श्रद्धेने स्नान करत आहेत। पण जेव्हा संकट आणि समस्या उभा राहते तेव्हा श्रद्धा सावधानतेने जपावं असं म्हटलं जातं आणि म्हणून येणाऱ्या भाविक भक्तांना वारकऱ्यांना आमचं नम्र आवाहन आहे, चंद्रभागेत स्नान करताना, घाटावर स्नान करताना अतिशय सावधानतेने त्यांनी करावं। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।